मरून जाईन पण त्या आता घरला कधी जाणार नाही. लोन घ्या, हप्ते भरा, डोसक्याला टेन्शन झाले माझ्या पाठीमुळे. काय सांगायचं आणि तुला काय नाही. मग काय झालं? जवानीमध्ये पैशाच्या मागे नाही धावलास तर म्हातारपणी पैशासाठी तरसावं लागल. रिअल लाईफ मध्ये शक्य नाही बरं का. असं म्हणतोस? मग तिथं म्हातारं दिसते. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये 1 रुपया सुद्धा कमवला नाही म्हणून ते आज रोडवर आहे. आणि मी जर जाऊन त्याला 100 रुपये दिले तर आनंदाच्या भरात त्यानं रडल. हा 100 पायी कोण रडत असते रे? लाव 500ची शर्यत. त्यानं रडतय. रडत नाही, लाव शरत. लावली. चल. ओ मामा, ओ मामा, मी घ्या 100 रुपये. अहो घ्या, खायला होतील तुम्हाला. घ्या हो. अरे नको, इथं रात्री सुनसान जागा आहे, इथं चोऱ्या होते. त्या 100च्या नादात मला रातभर जागवलं. तुम्ही इथं का झोपला? तुम्हाला फॅमिली वगैरे आहे का? परिवार मी माझ्या पोरासोबतच आलतो स्टेशनला, पण जेव्हा मला झोप लागली ना तेव्हा माझं पोरग गाडीत बसून निघून गेलं. म्हणजे तुम्ही स्टेशनला आल्यावर हरवलो का? वाटलं तर मला तसंच होतं. 2 महिने झालं त्या जागेवर बसून होतो मी, पण पोरगा आणि आला नाही न्यायला. तुम्हाला घराकडे जायचा रस्ता माहितीये का? घरी सोडू का तुम्हाला? घर बांधण्यासाठी 20 वर्ष कष्ट केलंय मी. मला माहित कसं घर बांधलो, लेकराचं लग्न केलं, लेकरू शेवटी सोडून गेलं. मरून जाईन पण त्या आता घरला कधी जाणार नाही. हे पोतच माझं आतरून आणि चप्पलच माझी उशी. बस एवढीच माझी जिंदगी. जब से जुड़ी है जान तुझसे यारा मेरे. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये 1 रुपया सुद्धा कमवला नाही. 2 महिने झालं त्या जागेवर बसून होतो मी, पण पोरगा आणि आला नाही न्यायला. रडलं काय म्हातार? गेले वापासचे माझे. यार बिन जीना